महाराज, घरच्या मोठ्या माणसाला पर्याय नसतो. त्याला कुठल्याही परिस्थितीत उभं राहावंच लागतं. आता या कुटुंबासाठी तरी स्वतःला सावर. सावरा महाराज, सावरा स्वतःला. अध्यक्ष, आम्ही पुढची तयारी पाहतो. बघा, मेवणे साहेब, मेवणे साहेब, पोलीस आलेत. शास्त्री बुवा, पोलीस आलेत, पोलीस. अध्यक्ष दिग्रसकर, पोलीस? अरे यार, आता यांच्या समोर अजून नाटक करत बसावं लागेल. साहेब, पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं आणि बॉडी कधी ताब्यात मिळेल? उद्या सकाळी मिळेल. माफ करा, पण मला सगळ्यांशी एकदा जरा बोलायचं आहे. कशाबद्दल? रुटीन एन्क्वायरी आहे, चौकशी करावी लागेल. चौकशी? होय. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांची बॉडी ज्या अवस्थेत लटकलेली होती त्यावरून तरी असंच वाटतंय की ही एक सुसाईड केस आहे. नाही, तुम्ही चुकीच्या दिशेने तपास करताय इन्स्पेक्टर सर. आमचा गोपाळ सुसाईड करू शकत नाही. नाही करू शकत सुसाईड. म्हणजे नाही करणार सुसाईड. नाही करू शकत तो. गोपाळ सुसाईड नाही करणार. त्याचा खून झालाय. आणि तो खून या श्रीकलेनं केलाय. हो, काय बोलताय तुम्ही? इतका घाणेरडा आरोप करताय तुम्ही माझ्यावर? त्यापेक्षा मारून काय नाही टाकत मला एकदाच. मारून टाका एकदा. मारून टाका. ज्या माणसावर जीवापेक्षा जास्त प्रेम केलं त्याचाच मी जीव घेईन.
कसला हं? कसला सूड उगवताय माझ्यावर? आल्यापासून बघते घरात कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आरोप माझ्यावरच टाकताय तुम्ही. काय काय चाललंय? अहो इंद्रायणी ताई, माझं कुंकू पुसल्या गेलंय. दुःखाचा डोंगर कोसळलाय हो माझ्यावर. इतके घाणेरडे आरोप का करताय? माझा माझा गोपाळ त्याचा जीव मी नाही. उलट्या काळजाचीस तू. तुझ्या ह्या रडण्याला ना भीक घालत नाही मी. नाटक करतीस. वाटुळ वाटुळ करायला आलीस आमच्या घराचं. मारलंस आमच्या गोपाळला. तूच मारलंस. तुला सोडत नसते मी. तुला सोडणार नाही मी. तूच मारलंस. मारस. एक शब्द बोलू नकोस आता. तुझ्या तोंडातून जर श्रीकलाविषयी आता एक जरी वेडावाकडा शब्द आला तर इंदू मी तुला व्यंकट भाऊजी, आता जाऊ. मला माहित नाही ही कसली आहे. हिंदू अगं भास्कर, अगं वेळ काय? तू काय बोलतेस? वर्ग गेलंय आमचं. सगळं तारतम्य सुटलंय का तुझं? ही पोरगी खून करणार आहे का? काही बोलू नकोस शकू. काही उपयोग नाहीये हिला सांगून. मती भ्रष्ट झाली या पोरीची. नाही अहो महाराज, मी खरं सांगते. मीच मारलाय आपला गोपाळ. विठ्ठलाच्या बस. विठुरायाचं पवित्र नाव तुझ्या तोंडातून सुद्धा काढू नकोस. दूर हो. हो तू. एक शब्द बोलायचा नाही आता माझ्याशी. एक शब्द नाही बोलायचा. का बोलायचं?
का गप्प बसायचं? वहिनी, काय बोलते ही पोरगी? बघा ना तुम्हीच. हिच्या म्हणण्यानुसार स्वतःच्याच नवऱ्याला या श्रीकलाने मारले. काय म्हणायचं काय आता हिला? काय चुकीचं बोलतेय ती? मला पण तेच होते. ही मसांतोत्री माझ्या समोर येता जाता त्या इंदीची नालस्ती करायची आणि आज अशी का बोलतीये? मोठे बाई, तुम्ही करताय हे? तुम्ही बोलताय? तुम्ही खऱ्याची बाजू घेतली. जी आजवर व्यंकट भाऊजींनी घेतली. माझ्या सुनेची मती भ्रष्ट झालेली नाहीये. दिग्रसकरांच्या घराचे रक्षण करते ती. आणि माझ्या सुनेवर 100% विश्वास. आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतंय, पण सासूबाईंचं एक कळत नाही. जर ती म्हणतीये श्रीकलानं खून केलाय, तर श्रीकलानं खून केलाय. अहो वहिनी, या अशा परिस्थितीत तरी तुम्ही या पोरीवर चिखलफेक नका करू. अहो माझं ऐका तुम्ही. काय असं? आणि तुम्ही इंदूवर चिखलफेक करताय तो? हे बघा, मी ते मला बाबा बाबा बाबा, एक मिनिट मला बोल. श्रीकला 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 काय झालं? श्रीकला उठ. अगं काय होतं? श्रीकला उठ. हा पण त्या श्रीकलेचाच प्लॅन नसेल ना? इंदू, डॉक्टर आले. सॉरी फॉर युअर लॉस. डॉक्टर गोपाळची बातमी मला समजली. पण ते जरी नसले तरी त्यांचा अंश मागे. म्हणजे श्रीकला? येस, शी इज प्रेग्नेंट.
त्यांना दिवस येईल. तुम्ही त्यांची काळजी घ्या. मी आज सोडून तर नाही. डॉक्टरांनी सांगितलंय खरं, पण या श्रीकलेच्या करणीमुळे काही कळतच नाही. ही पोरगी खरंच पोटूशी हाय का नाही काही कळायला मार्ग नाही. इंदे, हे बघा मोठ्या बाई, आता श्रीकला खरं बोलती का खोटं हे श्रीकलेला विठुरायालाच माहितीये बघा. खरं एक नंबरची कारस्थानी, मुलखाची अवलक्षणी, विश्वास ठेवायच्या लायकीची नसलेली पोरगी. ही असली पोरगी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिली. तेल लावले मल्ल्यासारखी, हातात सापडतच नाही, निसटूनच जाते. हो ना. वा, दोघींमध्ये एकमत. वाय वा इंदू, खरं तर मला तुम्हाला दोघींना असं एकत्र बघून आनंद पाहायला पाहिजे ना. विठूच्या वाडीला लाडू वाटायला पाहिजे मी. तसं काही नाही होते. तुम्हाला दोघींना असं बघून ना मला दुःख होत आहे, राग येतो मला, प्रचंड राग. असल्या अभद्र वेळी किती अमंगल युती केली तुम्ही दोघींनी. पण कशासाठी आणि का? हा तो, अरे असं का बोलतोय तू? खरंय तेच बोलतोय इंदू. इकडे माझा भाऊ कोपात आता गेलाय आणि तुम्ही दोघी, आणि इकडे तुम्ही त्याच्या माघारी त्याच्या विधवा बायकोला आधार द्यायचं सोडून नाही ते बोलतायत, नाही ते आरोप लावतायत तिच्यावर. अशा परिस्थितीमध्ये तुम्हा दोघींना असं वागताना लाज कशी काय नाही वाटली? अशा वेळी असं वागायला लाज नाही वाटत तुम्हा दोघींना? अध्यक्ष तू ना, लाज तिला वाटली पाहिजे. हद्द झाली आई आता. वय हद्दच झाली. अध्यक्ष, आम्ही जे बोलतोय ते तुला पटत नाहीये. आणि तू ते दुःखाचं काय सांगतोस रे? जसं भाऊ गेला म्हणून तुला दुःख झालंय, तसं पुतण्या गेला म्हणून मला सुद्धा दुःख झालंय. बालपणीचा मित्र गेला म्हणून इंदूलाही दुःख झालंय. जर तुला खरंच दुःख झालं असतं नाही तर असं नसते वागले तू. आम्ही जे बोलतोय ते खरं आहे. श्रीकला गुन्हेगार आहे ते आज तुला पटत नाहीये, पण एक ना एक दिवस तुला हे पटल. वा इंदू वा. नाही इतके दिवस तू माझे कान भरलेस, आता माझ्या आईला सुद्धा बहकवलंस ग तू. तिचे सुद्धा कान भरायचं कमी नाही केलंस तू. अध्यक्ष, मी असं काही केलेलं नाही. मग त्याशिवाय आई का अशी बिथरल्यासारखी वागेल? या क्षणी बिथरल्यासारखं तू बोलतोय अध्यक्ष. उगाच माझ्या सुनेवरती भलते चलते आरोप करायचे नाहीत. आम्ही सांगतोय ते खरंय. श्रीकला गुन्हेगार आहे म्हणजे आहे, हेच मी सांगण्याचा प्रयत्न करते. पण आमचं कोणी बस झालं आई, बस. मला या विषयावर
तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. आई आई माझ्यासोबतच असं का घडलं हो? माझ्या गोपाळचा जीव माझ्यामुळे गेला का? नाही नाही श्रीकला, असं नाही बाळा, असा विचार नको करूस तू. नाही असंच आहे, बायकोच पाप. माझं ऐक, तुझ्यासाठी असे विचार करणं चांगलं नाही आता. नको असं विचार करूस. माझा गोपाळ का सोडून गेला हो मला? का? कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. माझं ना नशीबच फुटकं आहे आई. बिचाऱ्या बाळाचा काय दोष आहे यात? आपल्याला जन्म देणाऱ्या जन्मदात्याचा चेहराच पाहू शकणार नाहीये तो, त्याला भेटू शकणार नाहीये माझं बाळ. रडू नकोस. खरंय तुझं, आणि याबद्दल त्या विठुरायाला जा विचारणारच आहे मी. पण श्रीकला, आज माझ्याकडून मी तुला एक वचन देते की तुझ्या होणाऱ्या बाळाला त्याचे आजी आजोबा काका यांच्याकडून काही कमी पडणार नाही. आम्ही त्याला गोपाळची कमतरता अजिबात भासू देणार नाही. आई आई मला मला खूप भीती वाटते हो. कसली कसली भीती वाटतेय? इंद्रायणी ताई मोठ्या बाई एकत्र आल्यात ना, तर त्या दोघी माझ्या बाळाला तर काही करणार नाही ना? हा नाही नाही श्रीकला, माझा ऐक, असं काही नाही होणार. आम्ही आहोत ना. आणि मला मान्य आहे की इंदू तुझ्यावर आरोप करते, तुझ्यावर संशय घेते, वेडवाकडं बोलते तुला, पण ती असं काही नाही करणार. आणि 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 मोठ्या बाई त्या आहेत तापट, रागवतात, चिडतात आपल्यावर, पण दिग्रसकराच्या वारसाला ते काही होऊ देणार नाहीत. त्या दोघी, तू असा विचार करू नकोस, त्या अशा नाही आहेत. माझ्यावर विश्वास ठेव. शकू काकू, श्रीकलाचे बाबा आलेत. बाबा बाबा बाबा, माझा गोपाळ गेला हो, मला सोडून गेला तो. मी कसं जगायचं आता एकटीने, मला काही कळत नाही हो बाबा. किती ब्लॅकमेल करशील ग व्यंकू महाराजांना आणि शकू काकींना? नालायके, तूच मारलंस आमच्या गोपाळला, तूच. श्रीकला, सांभाळ स्वतःला. अगं, देवापुढे कोणाचंच काही चालत नाही. मन घट्ट कर बाळा. आता तुलाच तुझ्या सासू सासऱ्यांना आधार द्यायचा. तुम्हाला माहितीये बाबा, गोपाळ म्हणायचं की श्रीकला, आपल्याला घराला सांभाळायचंय, मावशीला सांभाळायचंय. माझ्यावर इतकं जीवापाड प्रेम करणारा मला कसं काय सोडून जाऊ शकतो? मला नाही जगता येणार आता त्याच्याशिवाय. बाळा, चल. चल, तू माहेरी चल आता. बाबा, हे गोपाळचं घर आहे. अगं, पण आता तोच नाही ना इथे. गेला तू. आता काय करशील इकडे राहून तू? हवा असं का म्हणताय?
हे श्रीकलाच घर आहे. ती सून आहे आमची, आणि खरं सांगायचं तर सूनही नाही, मुलगी आहे ती आमची. आणि आता तर तिच्या पोटात गोपाळचा वंशही वाढतोय. ती इथेच राहणार, तिच्या हक्काच्या घरात. फोटोशी श्रीकला हे कधी ठरलं? बाबा बाबा आम्हालाही आत्ताच कळलं. बघा ना बाबा, आपण बाप होणार आहे हे समजल्यावर गोपाळला किती आनंद झाला असता ना. पण माझं नशीबच फुटकंय. स्वतःच्या बायकोला आणि होणाऱ्या बाळाला कसा एकटा सोडून गेला हो गोपाळ. बाबा, मी माझ्या बाबांशी खोलीत जाऊन बोललं तर चालेल का? असं का विचारतेस बाळा तू? अगं तुझंच घर आहे, जा जा. चला बाबा. डाऊट येण्यासारखं वागशील ना तर मुस्काडीत दे ना तुझ्या. खाली काय बोललास तू? श्रीकला पोटूशी कधी ठरलं? तुझ्यामुळे ना बिंग फुटलं असतं सगळं. आता सॉरी, भावनेच्या भरात. भावनेच्या भरात? अरे तुझ्या या भावनेच्या भरात जर आमचं भांड फुटलं ना तर तुलाही त्या गोपाळ सारखा लटकावी ना मी. नाही नाही, मग जाशील भावनेच्या भरात. अशी चूक पुन्हा नाही होणार. व्हायलाच नको. हो, पण हे गरोदरपणाचं मध्येच काय? मला यातलं काहीच माहित नव्हतं. मॅसेज तर करायचा. ते सगळं मला अचानक करावं लागलं रे. ते असं काही ठरलेलं नव्हतं आणि मला नाही वेळ मिळाला तुला मेसेज करायला. पण ही अरे या घरात जर टिकून राहायचं असेल ना तर असं काहीतरी प्लॅन करावं लागतं. हं? पण हे मॅनेज केलंस कसं तू? श्रीकला सावकाश. नारायणीताई, मला खूप भीती वाटते. माझा ना जीव असा खूप घाबरवतोय. तुम्ही प्लीज विठुरायाच्या मंदिरात जाऊन बुक्का आणता का आणि लावता का मला प्लीज? हो आंट्या, थांब जरा, आलेच मी. डॉक्टर, एक हंबल रिक्वेस्ट होती. हां सांगा ना. मला ना खूप थंडी भरून येते हो. प्लीज त्या कपाटातून मला आईंची शॉल काढून द्याल का प्लीज? मी आय एम रिअली सॉरी. मी तुम्हाला काम सांगते. मला ना उठवतच नाहीये. प्लीज द्याल का मला?
घ्या. थँक्यू. काळजी घ्या. तुम्हाला काहीही झालेलं नाहीये. थोडासा स्ट्रेसमुळे चक्कर आली असेल. हो का? ठीक आहे डॉक्टर. तुम्ही विश्रांती घ्या, मी येते. डॉक्टर, अजून एक हंबल रिक्वेस्ट होती. तुम्हाला आणखी काही हवंय का? नाही नाही, मला काही नकोय. तुम्ही आलात आणि तुम्हाला पाणी सुद्धा विचारलं नाही हो. घ्या पाणी घ्या. नाही नको. नको का म्हणताय डॉक्टर? तुम्ही दिग्रसकरांच्या घरी आला आहात आणि पाणी प्यायल्याशिवाय कसं जाणार? आणि असं म्हणतात ना की पाण्याला नाही म्हणू नये. आणि गोपाळ तुमचा मित्र होता ना डॉक्टर? घ्या. डॉक्टर, अजून एक हंबल रिक्वेस्ट नाही करणार. आत्ता डायरेक्ट ऑर्डर देणार. आता ना तू माझं एक खूप महत्वाचं काम करायचंय. बाहेर जायचं आणि सगळ्यांना असं सांगायचं की श्रीकला प्रेग्नंट आहे. जा जा जा. ए थांब थांब थांब. बाहेर गेलीस ना की अगदी नॉर्मल माणसासारखं बोलायचं. हं, बाहेर कोणाला डाऊट येता कामा नाही. कसं बोलायचं? नॉर्मल माणसासारखं. करेक्ट करेक्ट. जा जा जा. सांग सगळ्यांना आनंदाची बातमी की गोपाळ बाबा होणार आहे आणि श्रीकला आई होणार आहे. ए धोंड्या, अरे तोंड बंद कर. हं, माशी जाईल की तोंडात. श्रीकला, हे काय होतं? श्रीकलाच्या कला. मग कशा वाटल्या श्रीकलाच्या कला? एकदम भारी ना? भारी, अफलातून. बेटी बाप से सवयी हे तसं आहे. हे सगळं सुचतं कसं ग तुला? कुठून येतं हे? इथून विचार केला ना आणि याचा वापर केला ना की असं सगळं करणं ना खूप खूप इझी जातं. याला ना धोंड्या रिअल टॅलेंट म्हणतात. श्रीकला, तू महान. हे मला हे सगळं करावं लागलं कारण ती नालायक मसान थोत्री आनंदी आता तिचे खरे रंग दाखवायला लागली मला. आधी ना ती माझ्याशी फार गुलू गुलू बोलायची आणि त्या इंद्राणीला तर माझ्यासमोर झापायची सुद्धा. पण आता आनंदी आणि इंद्रायणी दोघी एकत्र आल्यात आणि त्या माझ्याशी या श्रीकलाशी
पंगा घेतायत. मी आहे ना त्या दोन्ही सासू सुनांना अजिबात सोडणार नाही. बघच तू. मोठ्या बाई, असं आपल्यातलं आपल्यात बोलून नाही चालणार. सगळ्यांसमोर बोललं पाहिजे. बोललं पाहिजे म्हणजे काय? बोललंच पाहिजे. तुम्ही बोलाल ना? बोलावं तुलाच लागल. हा, पण तुम्ही मोठ्या. मी हाय सोबत. काळजी नको करू. महाराज, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोलू का? आता आणखीन काय बोलायचंय तुला इंदू? महाराज, प्लीज चिडू नका ना. माझं एकदा ऐकून घ्या. तुम्ही लहानपणापासून मला मुलीसारखंच मानले. महाराज, आता या घरात जे सुरू आहे ना ते. एक मिनिट. श्रीकला विषयी तुला जे काही बोलायचंय ते एकदा नाही 100 वेळा विचार करून बोल. तिच्याविषयी वेडावाकडा एकही शब्द मी ऐकून घेणार नाही. श्रीकलाविषयी जर तू काही उन्हं बोललीस तर आज आता या क्षणाला तुझ्या माझ्यामध्ये असलेलं इतक्या वर्षांचं नातं मी लगेच संपवून टाकेन. महाराज, तुम्ही. मी जे काही बोलतोय ते विचार करूनच बोलतोय. आता तूही माझ्याशी विचार करूनच बोल. श्रीकलाविषयी जर तू काही उन्हं बोललीस तर आज आत्ता या क्षणाला तुझ्या माझ्यामध्ये असलेलं इतक्या वर्षांचं नातं मी लगेच संपवून टाकेन. महाराज, तुम्ही. मी जे काही बोलतोय ते विचार करूनच बोलतोय. आता तूही माझ्याशी विचार करूनच बोल.
श्रीकला, फार मोठ्या मनाची आहेस बाळा तू. तुझ्या नवऱ्यावरचं प्रेम पाहून भरून आले मला. आज तुझी आई पाहिजे होती ग, तुझी काळजी घ्यायला, तुझं बाळणपण करायला. तुझ्या बापाची परिस्थिती नाही ग एवढी. पण काळजी करू नको, कोंड्याचे मांडे करून खाऊ घालीन तुला. व्यंकू महाराज, येतो आम्ही. चल. श्रीकला, अगं तू कुठं निघालीस? श्रीकला, शकुंतला काहीतरी विचारतीये तुला. व्यंकू महाराज, अहो लेकीचं पहिलं बाळणपण माहेरीच व्हायला पाहिजे ना. तुमच्या इतकी चांगली परिस्थिती नाही हो आमची, पण जमेल तेवढी काळजी घेईल मी तुमच्या सुनेची. हो, मला मान्य आहे, पण तिची काळजी घेतली जाणार नाही असं का वाटतंय तुम्हाला? तसं नाही वाटलेलं मला काही. नाही ना वाटत आहे. झालं तर मग श्रीकला तिच्या घरातून कुठेही जाणार नाही. अहो पण अहो, आम्ही तिचे सासू सासरे रे, आई वडीलच आहोत. ती मला आई आणि यांना बाबा म्हणते. हे तिचं सासर नाहीये, माहेर आहे. श्रीकला, आम्ही तुझी सगळी काळजी घेऊ अगं. पण तू हे घर सोडून नको जाऊस. अगदी बरोबर बोलतीये ती. हे बघा, मला तुमची काळजी कळती, पण आमच्या गोपाळचा अंश श्रीकलाच्या पोटात वाढतोय. तुम्ही वडील या नात्याने तुमच्या घरी नेऊन तिची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच काळजी आम्ही सगळेजण सुद्धा तिची घेऊ, याची मी तुम्हाला खात्री देतो. व्यंकू महाराज, तुम्ही पोरी, मी जरी तुझा बाप असलो ना, तरी बापाचं कर्तव्य हेच निभवताय. व्यंकू महाराज, देव तुमचं भलं करो. पोरी, येतो मी. बाबा, बाबा. श्रीकला, बाळा, आता तू आमची जबाबदारी आहेस. तू या घरातून कुठेही जाणार नाहीस. येतो मी. श्रीकलेची काळजी घ्या.
व्यंको भाऊजी, वहिनी, तुम्ही काहीही बोलण्यापूर्वी मी आत्ता जे बोलतोय ते लक्षपूर्वक ऐका. आज आत्ता इथे मी शेवटचं सांगतोय. यानंतर जर श्रीकलाविषयी कोणीही उनदुन बोललं किंवा यानंतर एकदाही तिच्याशी कुणी काही वेडवाकडं वागलं तर मात्र आपल्या या कुटुंबाचे दोन तुकडे होतील. नीट लक्षात ठेवा. काळजी करू नकोस. अगं काय झालं, का रडतेस? मला गोपाळची खूप आठवण येते रे. तो का गेला आपल्याला सोडून? मला माहिती गोपाळ चुकलाय. आपल्याशी बोलायला पाहिजे होतं ना, त्याच्या मनात काय ते सांगायला पाहिजे होतं. पण आता आपण काहीच करू शकत नाही. आता आपल्याला तो नाहीये स्वीकारावाच लागणार. शांत होईल तू. आपण नाही करू शकत काही आता. कशी शांत होऊया? अगं दुसरा उपाय आहे का आपल्याकडे? गोपाळ दादाने सुसाईड केलं. सुसाईड सोड, जाऊ दे. झोप तू. इंदू, अगं कुठे निघालीस? पाणी पिऊन येते मी, तू झोप. गोपाळ माझा मित्र होता, माझी सावली होता तो. भलेही आमच्यात दुरावा निर्माण झाला असेल, पण तरी सुद्धा तो माझ्यासाठी माझा जीव की प्राण होता. आणि आज नाही, गोपाळ आत्महत्या करणारा भ्याड नव्हता.
तो असं करूच शकत नाही. तो आला होता माझ्याकडे, मला वाचवीन दे म्हणत होता. अरे गोपाळ, हिने मला वाचव. ती मला मारून टाकेल इंदे. अरे काय बोलतोस तू? कोण मारीन तुला? श्रीकला, त्या दिवशी तू फक्त आणि फक्त गोपाळमुळे वाचलीस. ज्या गोपाळने तुला या घरात आणलं, तुला इतकं वाचवलं, त्याच्याच जीवावर उठलीस. तुला आता मी नाही सोडणार मी तुला. जीव घेणार मी तुझा. मोठ्या बाई, काय करतीस? तिला धडा शिकवायला चालले. तुम्ही सोडा बरं मला. या नालायकीचा कायमचा बंदोबस्त करते मी. माझं घर उद्ध्वस्त करायला निघाली ती. मी तिला सोडणार. तुम्ही सोडा. एवढं चपसारखं वागू नकोस. या असं वागणं म्हणजे पायावरती धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. चालेल, मला ते पण करेन. मला माझी पर्वा नाही माझ्या घरापुढं. तुम्ही सोडा, मला जाऊ द्या. मला माहितीये तू या घराची रक्षण करतेस. मग का अडवताय मला? जाऊ दे, मला सोडा. कर. तुला काय हवं ना ते कर तू. पण त्याआधी माझं बोलणं ऐकून घे. चल माझ्या बरोबर. एरवी तर तुझ्या कीर्तनात तू सांगत असतेस ना की मनात विवेक असावा, विवेक बुद्धीनं वागावं. मग आता कुठं गेलाय तुझा विवेक? एरवी तर सामंजस्याने विचारानं वागतेस, आणि ज्या वेळेला खरा विचार करण्याची गरज आहे त्यावेळेला तू अविचारानं वागतीस. काय करू मग? काय करू मी? तिच्या चांगुलपणाची पट्टी निघणच झाली कुणाच्या डोळ्यावरून. किती पोट तिडकीने मी सांगते, कोणी विश्वासच ठेवत नाही. दिग्रसकरांचं घर संपवून टाकेन ही एक दिवशी, आणि मग आपल्या हातात काही उरणार नाही. हे तुम्हालाही माहिती आहे मोठ्या बाई. मला पण माहिती, म्हणून तर मी तुझ्या बरोबर आहे ना. त्या श्रीकलेला एकदा तर संपवूनच टाकते. घर तरी सुरक्षित राहील. त्यानं काय होणार? काय परिणाम होणार याचा विचार तरी कर जरा. अटक होईल, मला फाशी होईल. होऊ द्या. या घरासाठी मला ते पण मंजूर आहे मोठ्या बाई. पण तू हा जो येड चप्पना लावलायस ना, त्यानं काय होणार? तुझ्या मनात श्रीकलाविषयी आकस एवढंच शाबित होईल. ती गुन्हेगार हे नाही शाबित होणार. आणि तसं जर होणार नसेल ना, तर तुझ्या या करण्याला काही अर्थ नाही. इंदू, मोठ्या बाई, मला सहन होत नाही हो. आपला गोपाळ तिने हिरावून घेतला. गोपाळ गेला त्याचं दुःख मलाही आहे ग. आमच्या यांचा, अंताजींचा सगळ्यात लाडका. बऱ्याचदा मी पण त्यांना म्हणायचे, आदुक्षपेक्षा तुमचा गोपाळवरती जास्त जीव आहे. अर्थात तसं होतच. माझ्या नवऱ्यानं गोपाळसाठी जीव दिला ग. आणि आज या नालायक काठीने त्याच गोपाळला मारलंय. राग येतोय ना मला तिचा. तुला तर माझा राग ठाऊक आहे.
पण आता असं रागावून नाही चालणार. आपलं एक चुकीचं पाऊल त्या श्रीकलाला 100 पट बळकटी देणारा असेल. आपल्याला श्रीकलाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे. तिला गुन्हेगार साबित करायचंय. येतंय ना तुझ्या ध्यानात? पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स आलेत. काही तासातच फॉर्मॅलिटीज पूर्ण होतील. माझा गोपाळ मी एकटीने कसं जगायचं आता? मला विचार करवत नाही. श्रीकला, इन्स्पेक्टर सर, गोपाळचा मृत्यू कशामुळे झालाय? म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्टचे काय फाइंडिंग्स आहेत? त्यांचा मृत्यू कुठलाही थर्ड पार्टी इंटरफेरन्स शिवाय झाला आहे. क्लिअर सुसाईड. मृतदेहावर कुठल्याच प्रकारच्या मारहाणीचे, झटापटीचे किंवा प्रतिकाराचे निशाण नाहीयेत. कधी कधी क्लीन सुसाईड दिसणाऱ्या केसमध्ये सुद्धा खूप मोठा घाणेरडा गुन्हेगार लपलेला असतो. पण ह्या केसमध्ये कुठलेही परिस्थितीजन्य पुरावे तसे मिळालेले नाहीयेत. तुम्ही त्या दिशेने विचार केलाय का? हे बघा, तुम्ही आम्हाला आमचं काम. नाही सर, तुमच्या कामावर संशय नाहीये. मी फक्त पॉसिबिलिटी बोलून दाखवली. एनिवेज, गोपाळ जवळ तुम्हाला सुसाईड नोट असं काही सापडलं का? नाही, तसं काही मिळालं नाही. पण डॉक्टर दिग्रसकरांनी असं टोकाचं पाऊल का उचललं हे समजण्यासाठी मला तुम्हा सगळ्यांचीच, म्हणजे या घरातल्या सगळ्यांचीच मला जबानी घ्यावी लागेल. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही सध्या कोणीच त्या मनस्थितीत नाही आहो. तुम्ही. बरं, ठीक आहे, मी नंतर येतो. आणि इंद्रायणी मॅडम, तुम्ही म्हणताय की तसं काही असेल तर ह्या अँगलचा विचार आम्ही नक्की करू. येतो मी. हा